ज्याची तोंडवाशी झोप आहे त्याने खांबाला टेकून गाडीच्या चाकाला टेकून कधीच बसायचं आणि जर का बसला तिथं एखादा कुत्र आलं तंगडावर केलं काहू मग याला विचारलं का रे रात्रीचं कीर्तन कसं झालं हा सांगलेच खरट खरट झालं बा विठ्ठला असे या महाराजांनी झोपेतच बरातच कीर्तन केलं असं मला वाटतं कारण कोण शिकले आणि कोण नाही शिकले हे या महाराजांना कळालंच नाही महाराजांनी फक्त सांगितलं की माणसे शिक्षणाच्या माध्यमातून पैसा कमवतात आणि नंतर महाराजांनी उदाहरणे दिली महाराजांनी ज्ञानोपारायांचं उदाहरण दिलं पण अहो महाराज या ज्ञानोपारायांनी चांगदेव 65 लिहिली हरिपाठ लिहिला अभंग गाथा लिहिला ज्ञानेश्वरी सांगितली मग ते ज्ञानोपाराय काय बिना शिकलेले होते का बिना शिकलेले होते का आणि बिना शिकलेला माणूस एवढं सगळं लिहू शकतो का नाही म्हणजे ज्ञानोपाराय हे शिकलेलेच होते म्हणून माणसानं शिकलं पाहिजे पण जे आई वडील मुला मुलींना शिकवत नाही ते खरे त्यांचे पक्के दुश्मन असतात एक कवी सांगतो पक्के दुश्मन माता पिता
एक सुभाषितकार सांगतो की माणूस थोड्याशा यशाने देखील फुगून जातो आणि याच नियमानुसार याच नियमाला अनुसरून या अध्यात्मज्ञानी लोकांचं झालं. थोडंफार ज्ञान प्राप्त झालं का त्याच्यावरच वादविवाद घालतात आणि हेच नाथ महाराज आजच्या अभंगाच्या तृतीय चरणातून सांगतात. या महाराजांना शिक्षणाचं महत्व अजून सुद्धा कळालेलं दिसत नाही. तुम्ही विचार करा ना, 50-60 वर्षांपूर्वी माणसाला पोटाला पोटभर जेवायला मिळत नव्हतं. 50-60 वर्षांपूर्वी एखाद्याच्या लग्नामध्ये बिना बोलवता जेवायला जात होते. बाबा जात होते का नव्हते? बाबा तुम्ही कोणत्या पार्टीचे? बाबा काय ठिरवून सुटले आता. पण आता जातात का? जातात का? आता आमंत्रण दिलं तरी सुद्धा जात नाही. कारण आज शिक्षणाने प्रगती केली, हायब्रिड बियाणे तयार केले, अन्नधान्याचं उत्पन्न वाढवलं आणि माणसाला सुख दिलं. म्हणजे माणूस जो सुखी आहे तो फक्त शिक्षणामुळे. विठ्ठला विठ्ठला ध्यान देऊन ऐका. पूर्वी माणसाला अंगावर घालण्यासाठी नीटनेटके कपडे असायचे बर का, पण ठिगळं दिलेली असायची. पण आज एका महिलेजवळ 20-20 साड्या. बरोबर आहे ना महिला मंडळ? मावशी तुम्हाला किती साड्या आहे बरं? मावशी काय मोजून आल्या का? किती आहे? कपाटभर. अहो कपाटभर कशाच्या? यांच्या कपाट भरून खाली उरतात. शिक्षणाने कापडामध्ये प्रगती केली आणि माणसाला सुख दिले. म्हणजे माणूस जो सुखी आहे तो फक्त शिक्षणामुळे. म्हणून या जगामध्ये शिक्षणच श्रेष्ठ आहे. एवढेच काय, या शिक्षणामुळे जगामध्ये मुलं मुली वकील आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, शिक्षक आहे, व्यापारी आहे, बिझनेसमॅन आहे. मला सांगा याचं कारण काय? सुसंस्कार का शिक्षण? पटकन बोला, यांना ऐकायला आलं पाहिजे. काय आहे? कोणत्या तरी एकाच पार्टीकडून बोला राजा हो. तर शिक्षण हेच महत्वाचं आहे. कारण शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही, हेच आपले म्हणणे आहे. आता यावर आपले सुसंस्कारित महाराज काय म्हणतात ते आपण पाहू. विठ्ठला विठ्ठला.